तर आज मी आले आहे आमच्या कॉलनीतील रमाताई यांच्या घरी। 31 तारखेला माझा बर्थडे असतो, त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी खास बेत बनवला होता, तो म्हणजे बेसन, भाकर, खरडा व भरीत। तर रमाताई ह्या मूळच्या परभणीच्या असल्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीचा मिरचीचा ठेचा किंवा आपण त्याला खरडा असं म्हणतो, सोबतच बाजरीची भाकरी बनवून दाखवणार आहे। तर चला आता पाहूया आपण आजची ही आपली रेसिपी। मला ही बाजरीची भाकरी व खरडा खूप आवडलेला होता, खूप टेस्टी झालेला होता। तुम्हाला सुद्धा आवडेल, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मी पोहोचेपर्यंत बऱ्याच भाकरी रमाताईंनी बनवल्या होत्या, परंतु बराच दिवस झाले मी भाकरी बनवल्या नसल्यामुळे मला सुद्धा भाकरी बनवण्याचा मोह आवरला नाही व मी सुद्धा बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या। तर ही भाकरी आम्ही चुलीवर बनवत होतो, तर त्यांनी त्यासाठी बाजरीचं पीठ, पाणी या ठिकाणी घेतलेलं होतं। पाणी हे आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं होतं, उकडलेलं पाणी नव्हतं घेतलं। तर मी येथे जेवढी भाकर बनवायची आहे तेवढंच पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर पीठ छान मळून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हाताने भाकर छान अशी थापून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला एका हाताने भाकर थापायची आहे व त्यानंतर 2 हातांनी आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे। परंतु भाकर थापताना आपल्याला त्या परातीमध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे व त्यावर आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवून हाताने छान असा थापून घ्यायचा आहे, जेणेकरून भाकर छान अशी गोल होईल। त्यानंतर भाकर थापल्यानंतर आपल्याला ही भाकर तव्यावर टाकायची आहे। तर ही भाकर तव्यावर टाकताना आपल्याला जो वरचा भाग आहे तो तव्याच्या खाली टाकायचा आहे व खालचा भाग हा वरती आला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ही भाकर टाकायची आहे। त्यानंतर लगेच आपल्याला त्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे। संपूर्ण भाकरीला आपल्याला हे पाणी लावायचं आहे। 1 मिनिटानंतर लगेच आपल्याला ही भाकर पलटून दुसऱ्या साइडने सुद्धा शेकून घ्यायची आहे। तर दुसऱ्या भाकरीसाठी सुद्धा मी थोडंसं पीठ घेऊन त्यावर थोडं पाणी टाकून छान असं मळून घेतलेलं आहे। त्याला छान असं मळल्यानंतर आपल्याला याची भाकर तयार करायची आहे। ही चुलीवरची भाकरी बनवण्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता। खूप वर्षानंतर मी ही चुलीवरची भाकरी बनवली आहे। मला खूप छान वाटत होतं, कारण माझ्या आजोळी सुद्धा अशाच पद्धतीने स्वयंपाक करायचे, तो खूप अतिशय असा टेस्टी लागायचा। जेवणाला एक वेगळीच चव असायची। आता पहिली भाकर शिजेपर्यंत मी दुसरी भाकर सुद्धा तयार करून घेत आहे। तर आता एक साइडनी ही भाकर छान अशी शिजल्यानंतर मी ती भाकर आणखी थोडी पलटून घेतलेली आहे व संपूर्ण भाकर ही छान अशी शेकून घेणार आहे, जेणेकरून ते कुठेच कच्ची राहणार नाही। आता मी दुसरी भाकरी बनवण्याची तयारी करताय, तर त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं व त्यावर थोडंसं पाणी घालून छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। पाहिजे त्या साईजचा आपण यातला एक गोळा घेऊन घेऊया। अधूनमधून जी आपण पहिली भाकरी तव्यावर टाकली होती त्याला सुद्धा आपण आलटून पालटून शिजवणार आहोत, जेणेकरून ती जळणार नाही। आता आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता याची आपण भाकरी थापायला घेऊया। त्यासाठी मी या परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे। मळलेल्या पिठाचा जो गोळा आहे त्याला आपण हाताने अशा प्रकारे गोल आकार देऊन त्यानंतर जी वरची बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडने टाकून अशा प्रकारे हाताने थापून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा एका हाताने थापायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडी ही भाकर मोठी झाल्यानंतर दोन्ही हातांनी आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून ही भाकरी संपूर्ण साईडनं एकसारखी थापल्या जाईल, कुठेही जाडी किंवा बारीक होणार नाही। एकसारखी भाकरी येण्याकरता आपल्याला ही स्टेप करायची आहे। तर ही स्टेप आपल्याला अगदी हलक्या हाताने करायची आहे। जास्त प्रेशर देऊन केलं तर आपली ही भाकरी फाटू शकते, त्यामुळे आपल्याला ही अगदी हलक्या हाताने ही स्टेप करायची आहे। आता आपली ही भाकर छान तयार झालेली आहे। ही भाकर करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे, ज्यामध्ये भाकर फाटत नाही। आता आपण ही भाकर या तव्यावर टाकलेली आहे। आता यावर आपण थोडंसं पाणी लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे, कोठेही आपल्याला ही भाकरी कोरडी ठेवायची नाही। आता संपूर्ण भाकरीला पाणी लावून झालेलं आहे। आता आपण या भाकरीला
1 मिनिटांनी लगेच पलटून घेऊया। तर आता 1 मिनिट झालेले आहे। या भाकरीला आपण पलटून घेऊया। भाकर छान एका साईडनी व्यवस्थित शिजल्यानंतर ती अशा प्रकारे निघते। त्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। भाकर जर निघत नसेल तर पलटवण्याची गडबड करायची नाही। तर या ठिकाणी काकूंना भाकरी येते की नाही हे बघण्याकरता रमाताईंच्या मुली व रमाताई येथे बसलेल्या होत्या। सोबतच आमच्या आशूची सुद्धा मस्ती चालू होती। खूप छान असं आनंदी वातावरण होतं। खूप छान वाटत होतं। तर माझ्या चॅनलच्या नावाप्रमाणे स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याच्या भावना खूपच सुखद असतील तर एक पॉझिटिव्ह एनर्जी या अन्नामध्ये जाते व जेवण खूप स्वादिष्ट होते। तसेच वातावरण येथे होते। तर सर्वांचा हा उत्साह पाहून मला सुद्धा स्वयंपाक करताना खूप छान वाटत होते। तसेच सांची मला चुलीखाली जाळ लावून देण्याची मदत करत होती। आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातले असून कामानिमित्त एकत्र आलेलो आहोत, तरी सुद्धा आमची खूप छान अशी बॉन्डिंग झालेली आहे। या परभणी जिल्ह्यातले आहे तर मी अमरावती जिल्ह्यातली आहे। तर मी यूट्यूबवर टाकण्यासाठी कुठलीही रेसिपी केली तर ह्या आवडीने बघतात। तसेच वेळोवेळी सजेशन सुद्धा देतात व चव घेतल्यानंतर कशी झाली आहे हे सुद्धा सांगतात। काय कमी जास्त झालं याचे सुद्धा आम्हाला ते रिव्ह्यू देतात व काहीतरी आपल्याला यामध्ये वेगळं करायचं आहे हे ते सांगतात। माझी इकडे काम चालू असताना आशू हा सांची व प्राची यांच्यासोबत मस्ती करत होता। आशूचं सांची व प्राची दीदीसोबत खूप छान असं बॉन्डिंग झालेलं आहे। त्यामुळे त्याला सुद्धा इथे छान वाटतं। तुम्ही बघू शकता सांची दीदी त्याला छान भाकर खाऊ घालत आहे। त्याला भाकर ही खूप जास्त आवडते। भाकर ही त्याच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे। हवा सुटल्यामुळे चुलीखाली जाळ खूप जास्त वाढलेला होता तर रमाताईंनी लगेच मला हेल्प केली। लगेच चुलीखालचे लाकडं कमी करून जाळ कमी केला। आता संपूर्ण भाकरी ह्या बनून झालेल्या होत्या। आता वेळ आहे खरडा बनवण्याची। तर आता तुम्ही बघू शकता खूप छान अशा ह्या भाकरी झालेल्या आहे। एकसारख्या शिजल्या गेलेल्या आहे। मस्त अशा ह्या आपल्या बाजरीच्या भाकरी तयार आहे। आता रमाताई मला खरडा कसा बनवायचा हे सांगणार आहे। तर त्यासाठी त्यांनी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे व एक टोमॅटो घेऊन तो छान असा तव्यावर कोरड्याच मिरच्या आपण भाजत आहोत। यावर सध्या आपण तेल घातलेलं नाही। अशा पद्धतीने छान अशा मिरच्या त्यांनी भाजून घेतलेल्या आहे। त्यानंतर यावर त्यांनी 1 चम्मच तेल घातलेलं आहे। आता यावर त्यांनी लसूण घातलेला आहे। 7 ते 8 कड्या लसूणच्या यामध्ये घातलेल्या आहे। तेल टाकल्यानंतर मिरच्या ह्या फुटतात त्यामुळे त्यावर त्यांनी एक भाकर ठेवून छान अशा भाजून घेतलेल्या आहे। 1-2 मिनिटं त्यांनी भाकर काढून ह्या मिरच्या व टोमॅटो छान असा परतून घेतला। तर तवा खाली काढून तो गरम असतानाच त्यावर त्यांनी कोथिंबीर घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे व थोडेसे लसूण सुद्धा यामध्ये घातलेले आहे। व त्यानंतर तवा गरम असतानाच त्यांनी तांब्याच्या साहाय्याने त्याला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। पहिले त्यांनी मिरच्या छान अशा वाटून घेतलेल्या आहे। त्यानंतर त्यांनी टोमॅटोला सुद्धा छान असं वाटून घेतलेलं आहे। ते जास्त बारीक न झाल्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते। त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून हा खरडा शिकून घेतलेला आहे व तर आता मी सुद्धा हा खरडा करून बघण्यासाठी त्यांच्याजवळ बसलेली आहे। मला सुद्धा हे करून बघायचं असल्यामुळे मी त्यांच्याकडून हे घेतलेलं आहे व त्यांच्याच पद्धतीने मी हा असा खरडा बनवून बघत आहे। दिसायला अगदी छान दिसत आहे व त्याचा सुगंध सुद्धा अतिशय उत्तम येत आहे। मस्तपैकी आपला हा खरडा आता तयार झालेला आहे। मी या खरड्यात तेल किंवा तूप टाकून भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। तर हा खरडा मी छान असा बारीक वाटून घेतलेला आहे। तर येथे आपला हा खरडा तयार झालेला आहे। तर परभणी साइडने हा खरडा तुपासोबत खातात
मी पहिल्यांदाच ट्राय केला तेव्हा मला खूप आवडलेला होता। आता आपला हा खरडा तयार झालेला आहे, तो मी एका भाकरीवर काढलेला आहे। आता मस्तपैकी रवाळ असं साजूक तूप यावर मी घालणार आहे। मस्त असं आपलं हे तूप या खरड्यावर घातलेलं आहे। हे बघूनच माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं होतं, तर मी हे लगेच ट्राय करून बघितलं। तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघू शकता। तर असा हा आमचा मस्त बेत तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।